तर दिल्लीत आज एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या अभिजित बिचके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीचे पहिले मोठे जनआंदोलन आज आयोजित करण्यात आले आहे. मात्र या आंदोलनाला प्रशासनाकडून परवानगी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर अभिजित बिचके काही वेळापूर्वी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले. विशेष म्हणजे त्यांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक होते. पुस्तक दाखवत ते विमानतळाबाहेर आले आणि थेट पोलीस स्टेशनकडे रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार जंतर मंतर येथे आंदोलन करण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र आंदोलनाचा दिवस आजच असल्याने प्रशासनाकडून तातडीने परवानगी मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने यापूर्वीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आवाहन करण्यात आले आहे. पक्षाला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जंतर मंतर एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही मोहीम सुरू केल्यानंतर अभिजित बिचके प्रथमच भारतात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमनाने समर्थकांचे लक्ष वेधले आहे. दिल्ली विमानतळाबाहेर काही समर्थकांनी घोषणाबाजी करत देखील दिसून आले आहे. हे आंदोलन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील काही तासात प्रशासनाची भूमिका काय असते आणि जंतर मंतर प्रत्यक्ष आंदोलन होते का याकडे देशभरातील अनेकांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.